Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा लवकरच पार पडणार आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. पार्थ पवार हे कायनाथ धर यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. 29 जुलै रोजी हा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार आणि कायनाथ धर यांच्या नात्याची चर्चा सुरू होती. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनाथ एकत्र आल्याने त्यांच्या नात्याबाबत तेव्हापासून चर्चा सुरू झाली होती. अजित पवारांच्या श्रद्धांजली सभेत देखील कायनाथ या पार्थ यांच्याबरोबर दिसल्या होत्या. आता या चर्चांना रोहित पवार यांनीच पूर्णविराम दिलाय. सुरुवातीला कायनाथ धर या कोण आहेत ते समजावून घेऊयात. कायनाथ धर या मूळच्या जम्मू काश्मीरच्या आहेत. त्या पेशाने मॉडेल आणि उद्योजक आहेत. कायनाथ यांचं शिक्षण दिल्लीमध्ये झालंय. त्या दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी राहतात. कायनाथ यांचं कुटुंब मूळ काश्मीरी पंडित आहे. गेल्या अनेक काळापासून ते दिल्ली NCR या क्षेत्रामध्ये स्थायिक झालेत. कायनाथ यांचं कुटुंब बिझनेस आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित आहे. कायनाथ यांनी अनेक ब्रँडसोबत काम देखील केले. कायनाथ या रेवती सुळे यांच्या लग्नापासून चर्चेत आल्या होत्या. पार्थ आणि कायनाथ हे एकत्र लग्नाला आल्याने याबाबतची चर्चा सुरू झाली होती. त्या गेल्या काही काळामध्ये पार्थ यांच्याबरोबर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील दिसल्या होत्या. काही महिन्यापूर्वी दोघांनी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एकत्र दर्शन देखील घेतलं होतं. दरम्यान पार्थ आणि कायनाथ यांच्या नात्याबाबत रोहित पवार काय म्हणालेत ते देखील पाहूयात. रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रेमाच्या रेशीम गाठीत अडकून नवी इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू खासदार पार्थ आणि कायनाथ या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा. तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.